नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रिफाइंड तेल खाण्याचे दुष्परिणाम। आजच्या काळात स्वयंपाकासाठी रिफाइंड तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। हे तेल स्वच्छ, पारदर्शक आणि वासरहित असल्यामुळे अनेक लोक त्याला सुरक्षित समजतात, परंतु रिफाइंड तेल तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम आरोग्यावर दिसून येऊ शकतात। रिफाइंड तेलाची प्रक्रिया कशी होते? रिफाइंड तेल तयार करताना ब्लीचिंग, डिओडरायझेशन आणि हाय टेम्परेचर प्रोसेसिंग केली जाते। या प्रक्रियेमुळे तेलाचा रंग आणि वास कमी होतो, पण त्यातील नैसर्गिक पोषक घटक नष्ट होऊ शकतात। रिफाइंड तेलामधील पोषक घटकांची हानी। रिफाइंड प्रक्रियेमुळे तेलातील जीवनसत्वे, अँटीऑक्सिडंट आणि नैसर्गिक पोषक तत्वे कमी होतात, त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले काही पोषक घटक मिळत नाहीत। रिफाइंड तेलामध्ये ट्रान्सफॅटचे निर्माण। रिफाइंड तेलात कधीकधी ट्रान्सफॅट तयार होऊ शकते। ट्रान्सफॅट हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते आणि ते हृदयविकाराचा धोका वाढवू शकते। रिफाइंड तेलामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो। रिफाइंड तेलाचे जास्त सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल LDL वाढू शकते। यामुळे रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि हृदयविकार होण्याची शक्यता वाढते। रिफाइंड तेलामुळे लठ्ठपणाची समस्या होऊ शकते। रिफाइंड तेलात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते। वारंवार आणि जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरात चरबी वाढून लठ्ठपणा निर्माण होऊ शकतो। रिफाइंड तेलामुळे मधुमेहाचा धोका सुद्धा वाढतो। काही संशोधनानुसार जास्त रिफाइंड तेल खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो। रिफाइंड तेलामुळे पचनावर परिणाम सुद्धा होऊ शकतो। रिफाइंड तेलाचे जास्त सेवन केल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी यासारख्या पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात। रिफाइंड तेलामुळे शरीरात सूज वाढणे। रिफाइंड तेलातील काही घटक शरीरात दाह निर्माण करू शकतात, यामुळे दीर्घकालीन आजाराची शक्यता वाढते। रिफाइंड तेलामुळे कॅन्सरचा संभाव्य धोका असू शकतो। खूप जास्त प्रमाणावर रिफाइंड तेल वापरल्यास काही हानिकारक रसायने तयार होऊ शकतात। ही रसायने दीर्घकाळ शरीरात गेल्यास कॅन्सरचा धोका वाढवू शकतात। रिफाइंड तेलामुळे हार्मोन्सवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। रिफाइंड तेलातील काही रासायनिक अवशेष शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करू शकतात। रिफाइंड तेलामुळे त्वचेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। रिफाइंड तेलाचे जास्त सेवन केल्याने त्वचेवर पिंपल्स, कोरडेपणा किंवा इतर त्वचारोग दिसू शकतात। रिफाइंड तेलामुळे रोगप्रतिकारशक्ती सुद्धा कमी होणे। पोषक घटक कमी असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते। रिफाइंड तेलाचे वारंवार वापरामुळे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात शरीरावर। एकाच रिफाइंड तेलाचा वारंवार तळण्यासाठी वापर केल्यास त्यात विषारी घटक तयार होऊ शकतात, जे आरोग्यासाठी धोकादायक असतात। रिफाइंड तेलामुळे मुलांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। लहान मुलांच्या वाढीसाठी पोषक अन्न महत्त्वाचे असते। रिफाइंड तेलाचा जास्त वापर केल्यास त्यांना आवश्यक पोषक तत्वे कमी मिळू शकतात। रिफाइंड तेलाच्या जास्त वापरामुळे मेंदूच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। अस्वस्थ चरबीचे जास्त सेवन केल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो। रिफाइंड तेलामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता होऊ शकते। रिफाइंड तेलाचे जास्त सेवन केल्यास काही लोकांमध्ये रक्तदाब वाढण्याचा धोका असू शकतो। रिफाइंड तेलामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या होऊ शकते। दीर्घकाळ रिफाइंड तेलाचा जास्त वापर केल्यास हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या अनेक दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात। मित्रांनो, रिफाइंड तेलाऐवजी नैसर्गिक तेलांचा वापर करा। रिफाइंड तेलाऐवजी कोल्ड प्रेस्ड किंवा घाण्याचे तेल जसे की शेंगदाणा तेल, तीळ तेल किंवा नारळ तेल वापरणे आरोग्यासाठी अधिक चांगले मानले जाते। या सगळ्या माहितीवरून आपल्याला निष्कर्ष काय मिळतो? रिफाइंड तेल पूर्णपणे टाळणे शक्य नसले तरी त्याचा वापर मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे। आरोग्य टिकवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक आणि कमी प्रक्रिया केलेले तेल वापरणे अधिक योग्य ठरते। मित्रांनो, आजची ही माहिती कशी वाटली
ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन तुमच्या आरोग्यासाठी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रीण किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.